दोषभेदीय अध्याय. ओके, या व्हिडिओत आपण दोषभेदीय अध्याय दॅट इज 12th चॅप्टर ऑफ अष्टांग हृदय बघणार आहोत. आता यात काय दिलं आहे तर बेसिकली या चॅप्टरमध्ये आपल्याला दोषांचे भेद म्हणजेच दोषांचे टाईप्स दिले आहेत, वात पित्त कफ, आणि त्याचे पण भेद म्हणजे त्याचे स्थान, त्याचे प्रकार, त्याचे कार्य, आणि नंतर त्याच्यात क्षय प्रकोप प्रशम अवस्था, मग ते का होतात हे सगळं इन शॉर्ट या चॅप्टरमध्ये दिलं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला वाचूया आपण. अथातो दोषभेदियम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहास माहू रात्रे यादयो महर्षय. ओके, आता हे सगळ्यात पहिला दिलेत या एवढ्या पार्टमध्ये दोषांचे स्थान, वात पित्त कफाचे स्थान दिलेत. ओके, तर पक्वाशय कटिशक्ती श्रोत्र अस्थि स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. ओके, तर वातस्य म्हणजेच काय, वाताचं. आता वात पित्त कफमधला सगळ्यात पहिला आपण दोष घेऊया, वात दोष. तर वात दोषाचे स्थान दिलेत म्हणजेच तो शरीरामध्ये कुठे कुठे आहे. तर पक्वाशय म्हणजेच काय तर लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे. कटी प्रदेश म्हणजेच पेल्विक रिजन असतं. सक्ती प्रदेश म्हणजेच थाय रिजन असतं. श्रोत्र तर म्हणजे माहिती आहेत कान, कर्ण, इयर. ठीक आहे. अस्थिमध्ये असतं वात दोषाचं अस्थि हा स्थान आहे. देन स्पर्शनेंद्रियम पूर्ण त्वचेमध्ये. ठीक आहे. स्थानं वातस्य तत्रापि, मग पक्वाधानं विशेषतः म्हणजेच हे सगळे तर वातदोषाचे स्थान आहेतच, पण त्यात पण विशेष करून पक्वाशय हे वातदोषाचे विशेष स्थान आहे. ठीक आहे, विशेष स्थान पण खूप महत्त्वाचं असतं MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, नंतर काय दिलं, हे वातदोषाचं स्थान झालं. नेक्स्ट आहे पित्तचं स्थान. पित्तदोषाचं स्थान काय आहे, नाभीर आमाशय स्वेदो लसिका रुधिरम रसः दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभीरत्र विशेषतः. ओके, परत एकदा तसंच दिलं आहे. नाभी प्रदेश, अंबलिकल रिजन, आमाशय म्हणजेच काय स्मॉल इंटेस्टाईन घेऊन. ओके, पक्वाशय म्हणजे काय लार्ज इंटेस्टाईन. स्वेद म्हणजे स्वेटमध्ये पण पित्त असतं. लसिका आहे लिम्फ. ओके, लिम्फ असतं. रुधिर म्हणजे रक्तामध्ये तर पित्त असतंच, रक्तपित्ताचा आश्रयाशी संबंध आहे. लसिका रुधिरम रसः दृक्स्पर्शनम, दृक् म्हणजेच नेत्र, स्पर्शन म्हणजेच त्वचेमध्ये पण पित्त आहे, वात पण आहे त्वचेमध्ये. च पित्तस्य नाभीरत्र विशेषतः म्हणजेच पित्ताचं विशेष स्थान काय आहे, नाभी प्रदेश, आणि वाताचं विशेष स्थान काय, पक्वाशय. हे झालं पित्तदोष. नंतर कफदोषाचं विशेष स्थान काय, कफ काय आहे, उरह कंठ शिरः, उर प्रदेश म्हणजेच थोरॅसिक रिजन, कंठ प्रदेश, थ्रोटवाला रिजन. शीर म्हणजे स्कल रिजन. क्लोम, आता हा जो क्लोम हा वर्ड आहे ना, या क्लोम या वर्डबद्दल खूप मतांतर आहेत. म्हणजेच काही आता आचार्य जे आहेत क्लोमला मुखामधला जो पॅलेट असतं ना, पॅलेट टाळू बोलतो ना आपण, त्याला बोलतात क्लोम, आणि काही आचार्य पॅनक्रिया या स्ट्रक्चरला क्लोम बोलतात. ठीक आहे, तर ते एक कन्फ्युजन आहे, ते अजून क्लिअर नाही आहे. उरह कंठ शिरः क्लोम पर्वणी काय असतं, इंटरफॅलेंजल जॉईंट्स. आमाशयो रसः व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आपण बघितलं पित्ताचं स्थान काय होतं, आमाशय. कफाचं काय आहे, आमाशयो रसः म्हणजेच काय, आमाशयात जो रस बनतो काय तर डायजेस्टिव्ह ज्युसेस बोलू शकतो ना आपण, ते कफाचं स्थान आहे, आणि आमाशयामध्ये पित्ताचं स्थान आहे. ठीक आहे, नंतर काय कफाचं अजून कुठे स्थान आहे, मेद धातू, घ्राणम म्हणजेच नाक, नासा, जिव्हा म्हणजेच जिभेमध्ये पण आहे. कफस्य सूतराम उर, आता सूतराम उर म्हणजेच काय, हे सगळे तर स्थान आहेतच. उर प्रदेश जो आहे तो कफाचं विशेष स्थान आहे. तर परत एकदा रिव्हिजन काय करायची आपण, तर कोणत्या दोषाचं काय विशेष स्थान आहे, तर पक्वाशय हे वाताचं विशेष स्थान आहे, नाभी हे पित्ताचं विशेष स्थान आहे, आणि उर प्रदेश हे कफाचं विशेष स्थान आहे. म्हणून त्यांना श्लोकमध्ये देखील आपल्याला पहिलं वर्ड त्यानेच सुरू केलं. नंतर नेक्स्ट आहे, नंतर काय सांगितलं आहे, हे वात पित्त कफ आहेत, या दोषाचे प्रकार सांगितले आहेत. तिन्ही दोषांचे 5 प्रकार पडतात. वाताचे 5 प्रकार, पित्ताचे 5 प्रकार, आणि कफाचे 5 प्रकार पडतात. ठीक आहे, आता या प्रकारांची कार्यक्षेत्र व त्यांची काय कार्य आहेत हे सांगितलं आहे. सगळ्यात पहिलं काय आहे, प्राणादी
भेदात पंचात्मक वायू. आता श्लोक वाचायचा कसा आहे बघा. प्राण आदी म्हणजेच प्राण, उदान, समान, व्यान, अपान हे जे वायूचे वाताचे जे 5 प्रकार आहेत त्याबद्दल सांगितलं. भेद, भेद म्हणजेच प्रकार. प्राण आदी जे भेद आहेत ते किती आहेत? 5 आहेत. पंचात्म वायू, वायूचे प्राणादी असे 5 प्रकार आहेत. त्यातलं प्राणो अत्र मूर्धगः, मूर्ध प्रदेश, ऊर्ध्व प्रदेश म्हणजेच शीर प्रदेश जे असतं. प्राणो अत्र म्हणजेच प्राणवायूचं शीर प्रदेश आहे स्थान. ठीक आहे, एवढं कळलं. नंतर त्याचं अजून कुठे कुठे स्थान आहे? ऊर कंठचरो बुद्धी हृदय इंद्रिय चित्त दृक. ऊर प्रदेशी आणि कंठप्रदेशी हे पण काय आहे? प्राणवायूचं स्थान आहे. आता त्याचं कार्य काय? हे कार्यक्षेत्र आहे. ओके, उर आणि कंठशरू म्हणजे इथे इथे तो काम करतो. आणि नंतर बुद्धी, हृदय, इंद्रिय आणि चित्त यांचं धारण करण्याचं काम करतो. म्हणजेच चित्त म्हणजेच मन, ह्या सगळ्याचं धारण करण्याचं काम कोण करतं? प्राणवायू करतं. नंतर काय दिलंय? त्याची कार्य सांगितली आहेत. ओके, तर त्याचं कार्य काय काय सांगितलंय? स्टीवन म्हणजेच थुंकी येणं म्हणजेच सलायवेशन. शवथू म्हणजे शिंका येणं. उद्गार म्हणजेच ढेकर. निश्वास म्हणजेच इन्हेलेशन. अन्न प्रवेशकृत म्हणजेच अन्नाला आत घेणं, ढकलणं, स्वलो करणं बोलू शकतो. हे सगळे काय आहेत? प्राणवायूचे कार्य आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला काय देतात? तर प्रकाराचं स्थान देतात. कुठे आहे प्राणवायू? कुठे होता? मूर्धगः म्हणजेच शीर प्रदेशी होता. नंतर कार्यक्षेत्र दिलंय म्हणजेच ऊरह कंठचरो, इथे इथे त्याचं काम आहे. नंतर त्याचं कार्य दिलंय काय आहे? बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्त, दृक त्यांचं धारण करणं. मग स्टीवन, शवथू, उद्गार, निश्वास, अन्न प्रवेशकृत. हे झालं प्राणवायू, वायूचा एक प्रकार. वायूचा दुसरा प्रकार काय आहे? उदानवायू. उदानवायूचं काय दिलं? पहिलं तर स्थान दिलंय. उरस्थानम उदानस्य. उरस्थान, उरप्रदेशी उदानवायू स्थित आहे. तिथे नासा नाभी गलांश्चर्यत. हे काय झालं? त्याचं सेकंड जे देतात ते काय? कार्यक्षेत्र. ते कुठे कुठे काम करतं. तर उदानवायू कुठे कुठे काम करतं? नासा प्रदेशी, नाभी प्रदेशी, गल प्रदेशी. गल म्हणजेच थ्रोट रिजन. ओके, देन त्याचं कार्य काय आहे? वाक प्रवृत्ती म्हणजेच बोलणं. आपण जे आता मी जेवढं बोलते, तुम्ही लोक जे बोलतात ते काय कोणत्या वायूने होत आहे? तर उदान वायूने. वाक प्रवृत्ती, मग प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण आणि स्मृती या सगळ्या क्रिया कोण करतं? तर उदान वायू करतं. ठीक आहे, स्मृती मेमरी रिलेटेड कोण आहे? उदान वायू, हे लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट थर्ड आहे व्यानवायू. व्यानवायू कुठे स्थित आहे? व्यानो हृदय स्थित, हृदयाच्या ठिकाणी व्यानवायू स्थित आहे. कृत्स्न देहचारी महाजव म्हणजेच काय? तर व्यानवायू हा सर्व शरीरात एकदम पटकन पसरतो. ओके, असं सांगितलंय. नंतर त्याचे कार्य काय आहे? म्हणजेच पूर्ण शरीरात त्याचं कार्यक्षेत्र आहे. कार्य काय आहे? तर गत्य पक्षेपण उत्क्षेप निमेष उन्मेष क्षणाधिक. म्हणजेच काय? गत्य. आता एक एक करून बघूयात आपण. गत्य म्हणजेच काय? चालणे ही क्रिया. अपक्षेपण आणि उत्क्षेपण अशा 2 क्रिया सांगितल्यात. अपक्षेपण म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन आणि उत्क्षेपण म्हणजेच रिलॅक्सेशन. ठीक आहे, अकुंचन प्रसरण या कार्य कोण करतं? तर व्यानवायू करतं. मग निमेष उन्मेष काय आहे? तर पापण्यांची आयलिड्स जे असतात त्यांची उघडझाप करणं, हे पण कार्य व्यानवायू. वायूच करते. कोणता वायू? व्यानवायू. निमेष उन्मेष आणि अधिक हे सगळे व्यानवायूचे कार्य आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला कोणते कोणते टाईप झाले? प्राण झालं, उदान, व्यान. नंतर आता समान वायू. समान आणि अपान असे 5 प्रकार होते. तर 4th टाईप आहे समान वायू. समानो अग्नी समीपस्थ. समान वायूचे स्थान कुठे आहे? अग्नीच्या समीप आहे. ठीक आहे, कोष्ठे चरती सर्वतः. समानो अग्नी समीपस्थ कोष्ठे चरती सर्वतः. कोष्ठ काय असतं? तर अख्खा पेरिटोनियम कन्सिडर करा. ओके, तर कोष्ठे चरती सर्वतः, कोष्ठाच्या पूर्ण ठिकाणी काय? समान वायू आहे. ओके, देन हे झालं त्याचं कार्यक्षेत्र. ते तिथे तिथे काम करतं. लोकेटेड कुठे आहे? स्थित कुठे आहे? अग्नीचा समीप आहे. आता त्याची कार्य काय आहे? अन्नम गृहणाती पचती विवेचयती आणि मुज्जंती. बेसिकली हा काय करतो? अन्नाचं ग्रहण करतं, पचन करतं आणि त्याचं सारकिट्ट विभाजन करून, विवेचन म्हणजेच त्याला सार भाग म्हणजे चांगला भाग जो कोणता नरिशमेंट देईल बॉडीला तो ठेवणं, आणि किट्ट भाग म्हणजेच वेस्ट प्रोडक्ट फिसेस थ्रू बाहेर काढणं, हे काम करते समान वायू.
नंतर लास्ट प्रकार अपानवायू. अपानो अपानगह श्रोणी बस्ती मेड्रो रुगोचर. अपान प्रदेशी. अपान म्हणजेच कट्टी प्रदेश आहे ना, पेल्विक रिजन, त्याचा खालचा जो प्रदेश आहे त्याला बोलतात अपान प्रदेश. ठीक आहे. आणि हे त्याचं स्थान आहे अपान वायूचं. त्याचं कार्यक्षेत्र म्हणजे कुठे कुठे काम करतं तर श्रोणी, अगेन सेम, पेल्विक रिजन, बस्ती प्रदेश, मेड्र प्रदेश. मेड्र म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. देन मेड्र रुगोचर, उर गोचर, उरू. उरू म्हणजेच काय, थाय रिजन. आणि गोचर म्हणजेच काय, तर तिथे तिथे पूर्णपणे तो मुवमेंट करतो, हालचाल करतो. ठीक आहे. तर इथल्या ठिकाणी तो अपानवायू आहे. नंतर त्याचं कार्य दिलंय, शुक्रार्थ शक्रुन्मूत्र गर्भनिष्क्रमण क्रिया. शुक्र माहिती आहे, आर्तव माहिती आहे, स्पर्म आणि ओवम. देन शकृत म्हणजे काय, पुरुष, फिसेस जे असतात. मूत्र ह्याचं बाहेर काढणं, शुक्र, आर्तव, मूत्र आणि शकृत ह्यांना बाहेर काढणं, आणि गर्भाला देखील बाहेर काढणं म्हणजेच गर्भनिष्क्रमण करणं. ठीक आहे. हे झाले वाताचे 5 प्रकार. पहिलं काय होतं, पहिलं होतं प्राणवायू, मग उदान, मग समान, मग प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान, असे आपल्याला 5 प्रकार पडतात. ठीक आहे. त्यानंतर पित्ताचे 5 प्रकार आपण बघूयात. पहिला काय आहे, पित्ताचे देखील 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे पाचक पित्त. तर ते काय करतंय, पित्तम पंचात्मकं तत्र पक्वा आमाशय मध्यगम पंचभूतात्मकत्वे अपि तेजसो गुणोदयात. इझी आहे. श्लोकनुसार आपण वाचूया. काय आहे, 5 प्रकारचे पित्त आहेत. पंचात्मकम तत्र, त्यातलं पहिला जो पाचक पित्त आहे तो कुठे लोकेटेड आहे, तर तो पक्व आमाशय मध्यगम, म्हणजेच पक्वाशय आणि आमाशय ह्याच्या मधीत. आता पक्वाशय म्हणजेच काय, लार्ज इंटेस्टाईन, आमाशय म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, ह्यांच्या मधला भाग ग्रहणी कन्सिडर केला जातो. ग्रहणी म्हणजे स्पेसिफिकली डिओडेनमवाला जो पार्ट आहे तो. तर तिथे पाचक पित्ताचं लोकेशन आहे. नेक्स्ट लाईनमध्ये काय सांगितलंय, पंचभूतात्मकत्वे अपि तेजस गुणोदयात, म्हणजेच पित्तामध्ये देखील 5ही भूत, पंचमहाभूत आहेत, पण त्याच्यात ओव्हर पॉवरिंग, एकदम डॉमिनेटिंग महाभूत कोणतं आहे, तर तेजस म्हणजेच अग्नी महाभूत प्रधान असतो पित्त. ठीक आहे. त्यक्त द्रवत्वम पाकादिकर्मणा अनल शब्दितम. ओके, म्हणजेच काय, हे पाक निर्माण करण्याचं काम करतं, म्हणजेच डायजेस्टिव्ह प्रोडक्ट्स निर्माण करण्याचं, पचन करण्याचं काम करतं. ठीक आहे. पच्यत्यन्नम विभजते सारकिट्टव पृथक् तथा, म्हणजेच ह्याचं काम काय, अन्न पचन करणं, त्याचं विभजन करणं, त्याचं सारकिट्ट विभागात त्याचं बायफर्केशन करणं. ठीक आहे. देन तत्रस्थामेव पित्तानां शेषाणाम अनुपग्रहम करोती बलदानेन पाचकम नाम तत्स्मृतः. म्हणजेच काय, तर इथे इथे ग्रहणीच्या ठिकाणी पाचक पित्त असतो, आणि हा पित्त बाकीचे जे 4 प्रकार आहेत त्यांना बल देण्याचं काम देखील करतो. असा झाला पाचक पित्त, पित्ताचा पहिला प्रकार. नेक्स्ट आहे आमाशयाश्रयम पित्तम रंजकम रसरंजनात. पित्ताचा दुसरा प्रकार आहे रंजक पित्त, रसरंजनात. आमाशयाश्रयम, पहिली गोष्ट तर हा कुठे आहे, आमाशयामध्ये आहे. ठीक आहे. आणि पाचक पित्त कुठे होता, तर हा पाचक पित्त कुठे होता, पक्वा आमाशय मध्यगम, म्हणजेच काय, पक्वाशय आमाशयाच्या मध्ये काय आहे, ग्रहणी आहे. ठीक आहे. ग्रहणीच्या ठिकाणी पाचक पित्त, रंजक पित्त आमाशयाच्या ठिकाणी असतो. तो काय करतो, रसरंजनात, म्हणजेच काय, जो रसधातू असतो ना त्याला रक्तधातूमध्ये कन्वर्ट करण्याचं, त्याला रंजन करण्याचं, रंजन म्हणजे काय, कलर देण्याचं काम करतो. ठीक आहे. रसधातू कलरलेस असतो, त्याला रक्तधातूमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे त्याला रेड कलर देतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे, 2 प्रकार झाले, पाचक पित्त आणि रंजक पित्त. थर्ड आहे साधक पित्त. बुद्धी मेधा अभिमान धैर्य विप्रेतार्थ साधनम साधकम हृदगतम पित्तम. ओके, तर बुद्धी, मेधा, अभिमान ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ह्याला जागवण्याचं काम कोण करते, साधन. ह्याचं साधन कोण आहे, तर साधक पित्त. कुठे आहे, हृदगतम, हृदयाच्या ठिकाणी स्थित असतो. हृदयाच्या ठिकाणी कोणता वायू स्थित आहे, व्यान वायू, व्यानो हृदय स्थित. आणि कोणतं पित्त स्थित आहे, साधक पित्त. ओके, हे 2-3 प्रकार झाले, पाचक, रंजक आणि साधक. नेक्स्ट आहे रूपालोचनतः स्मृतम दृकस्तम आलोचकम. म्हणजेच काय, रूप आलोचन
म्हणजेच दृकस्थ आलोचकम म्हणजे काय, दृक म्हणजे काय, नेत्र. तर नेत्रामध्ये आलोचक पित्त असतं, ते काम काय करतं तर रूपालोचन, रूपाचं आलोचन. रूप काय असतं, इमेज फॉर्मेशन, त्याचं आलोचन करण्याचं, इमेज फॉर्म करण्याचं काम, आणि त्याला स्मृती म्हणजेच लक्षात ठेवण्याचं, कोणती इमेज आपण आहे बघतोय ते काम कोण करतं, आलोचक पित्त, जे कुठे असतं, दृक, डोळ्यात असतं. ठीक आहे. हे झाले 4 प्रकार. 5वा प्रकार आहे त्वकस्थ भ्राजकम, भ्राजनात त्वचा. त्वचेमध्ये भ्राजक पित्त असतं. ठीक आहे. भ्राजक पित्त काय काम करतं तर त्वचेला वर्ण, एक स्किन कॉम्प्लेक्शन देण्याचं काम करतं. असे 5 प्रकारचे पित्ताचे प्रकार आहे. नेक्स्ट आहे कफाचे प्रकार. श्लेष्मातु पंचधा, म्हणजेच कफाचे देखील 5 प्रकार आहेत. ते कोणते, उरस्थ स त्रिकस्य स्ववीर्यात हृदयस्य अन्नवीर्याच ततस्त एताम्बुकर्मणां कफधाम्नां च शेषाणां यत्कुरोते अवलंबनम् अतो अवलंबकः. सगळ्यात पहिला प्रकार कफाचा, अवलंबक कफ. ओके. अवलंबक कफ काय करते तर अवलंबन करते. कशाचं अवलंबन करते तर हृदय अन्नवीर्येण हृदय अवलंबनम करोती. हृदय अवलंबन करते म्हणजेच काय तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, एक सॉफ्ट, एक फ्लुएंट मुवमेंट व्हावी त्याच्यामध्ये, काही फ्रिक्शन नाही, काही नसावं, म्हणून ते अवलंबक कफ तिथे असतं. ठीक आहे. आता ते कफ स्वतःच्या जलतत्वामुळे बाकीचे जे कफ आहेत किंवा बाकीचे जे ऑर्गन्स आहेत त्याचं देखील पोषण करतं. हे पहिला प्रकार आहे अवलंबक. नंतर श्लेष्मा यतत्स्वामाशय संस्थितः क्लेदकः सो अन्न संघातो क्लेदनात. दुसरा प्रकार आहे क्लेदक कफ. काय करते, अन्न संघात करते. म्हणजेच काय, आमाशयामध्ये हा पहिली गोष्ट तर स्थित आहे क्लेदक कफ, आणि तो अन्न संघात करण्याचं काम करते. म्हणजेच काय, आपल्याला सपोज काही सबस्टन्स एकत्र गोळा करायचा, घट्ट एकसाथ ठेवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी लिक्विड सबस्टन्स पण त्याच्यात लागेल. तो लिक्विड सबस्टन्स काय आहे, क्लेदक कफ आहे, जो आपला बोल फॉर्म करते. आपण जे खातोय, डायजेशन म्हणजे जे आपण खातोय त्याचं बोल फॉर्मेशन कोण करते तर बोलस फॉर्मेशन कोण करते, क्लेदक कफ, आमाशयामध्ये स्थित आहे तो. हे 2 झाले अवलंबक, क्लेदक. मग रसबोधनात बोधको रसना स्थायी. थर्ड कफाचा प्रकार आहे बोधक कफ. बोधक कफ काय करतं, कुठे आहे सगळ्यात पहिलं तर रसना स्थायी. रसना म्हणजेच काय, जिभेच्या ठिकाणी रसबोधन करते, म्हणजेच आपल्याला टेस्ट कोणती आहे ती समजण्याचं काम कोण करते, बोधक कफ. नंतर क्षीरसंस्थो अक्षतर्पणात तर्पकः, म्हणजेच क्षीर, डोक्याच्या ठिकाणी क्षीर प्रदेशी तर्पण, अक्षतर्पण म्हणजे डोळ्याचं तर्पण करण्याचं काम. तर्पण म्हणजेच काय, डोळ्याला मॉइश्चर देण्याचं काम, मॉइश्चराइज्ड ठेवण्याचं काम कोण करते, तर्पक कफ. मग नेक्स्ट आहे लास्ट प्रकार कफाचा, संधी संश्लेष श्लेषक संधीषु स्थित, म्हणजेच संधीच्या ठिकाणी. संधी म्हणजेच काय तर जॉईंट्स, 2 संधी आहे म्हणजे 2 बोन्स आहेत, त्याच्या ठिकाणी कोण आहे, श्लेषक कफ आहे. ते काय करते, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन न होण्याचं कार्य कोण करते, श्लेषक कफ. असे कफाचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले, इति प्रायेण दोषाणां स्थानान्य विकृतान्मनां व्यापिनापि जानीयात कर्मणी च पृथक पृथक. म्हणजेच काय, हे सगळे दोषांचे स्थान व त्याचे प्रकार व त्याचे कार्य आहेत, आणि याच्यामुळेच विविध विकृती घडून येतात. ओके. नेक्स्ट श्लोकमध्ये 19th वाल्या श्लोकपासून खूप छान दिले की दोषांची जी अवस्था असतात, काही चय अवस्था, प्रकोप अवस्था आणि प्रशम अवस्था. इन शॉर्ट मी सांगते तर अशा तर 6 अवस्था असतात टोटल. षटक्रिया काल बोलतात, ज्याच्याने व्याधी निर्माण होतो. तर त्यातल्या मेन 3 अवस्थामध्ये डिवाईड केलं आपण तर चय, प्रकोप, प्रशम अवस्था. चयमध्ये काय होतं, दोष जे असतात ते स्वस्थानामध्ये त्यांची वृद्धी होते. स्वस्थान म्हणजे काय, जसं आपण बघितलं विशेष स्थान, ते वाताचं पक्वाशय, पित्ताचं आमाशय आणि कफाचं काय तर कफाचा ऊर प्रदेश असतो. ठीक आहे. तर हे स्वस्थानामध्ये त्यांची वृद्धी होते, म्हणजे थोड्या प्रमाणात वृद्धी होते, त्याला बोलतात चय अवस्था. ठीक आहे. आणि स्वस्थानामध्ये त्यांची खूप प्रमाणात वृद्धी होते, त्याला बोलतात प्रकोप अवस्था. आणि स्वस्थानमध्ये ते नॉर्मल जेवढे हवेत तेवढ्या अमाऊंटमध्ये आहेत तर ते बोलतात प्रशम अवस्था. तर त्यानुसार चय, प्रकोप, प्रशम अवस्थेनुसार म्हणजे ती कशी निर्माण होते, ते काय कारण आहे ते सांगितलं.
श्लोक वाईज आपण जाऊयात. सगळ्यात पहिलं काय दिलंय, उष्णेन युक्ता, म्हणजे युक्ता म्हणजे इथे आपण सोबत, त्याच्या सोबत असा शब्दशः अर्थ घेऊया. उष्णेन युक्ता वृक्षाद्या वायो कुर्वन्ति संचयम शीतेन कोप उष्णेन शमम स्निग्धा दयोगुणा. खूप सिंपल आहे, श्लोकमध्येच आपल्याला कळून जाईल. काय दिलंय, उष्ण गुणात्मक, उष्ण गुणासोबत. आता पहिली गोष्ट, वायूचे गुण काय आहेत, वाताचे गुण काय आहेत, तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलनी. तर उष्ण गुणासोबत वृक्षाद्या म्हणजेच वृक्षादी जे गुण आहे ते जर झाले मिक्स, उष्णासोबत वृक्षादी गुण, तर उष्ण आणि वृक्ष शीत हे जे गुण आहेत ते थोडे बहुत ऑपोजिट आहेत. तर याच्यासोबत जर वृक्षादी गुण झाले तर संचय अवस्था होईल, म्हणजेच थोड्या प्रमाणात वाताची वृद्धी होईल स्वस्थानामध्ये, प्रकोप अवस्था नाही घडून येणार. जर शीतेन कोप म्हणजेच शीत गुणासोबत जर वाताचे जे गुण आहेत ते भेटले, वाताचा शीत पण गुण आहे ना, तर शीत गुणासोबत वाताचे गुण भेटले तर ते त्याला कॉम्प्लिमेंटरी होऊन जाईल, म्हणजे सेम टाईप. तर त्याच्या कोप म्हणजेच प्रकोप घडून येईल. नंतर उष्णेन क्षमम स्निग्धादयो, म्हणजेच स्निग्धादी उष्ण गुण असेल वाताच्या गुणासोबत, स्निग्ध उष्णादी गुण असतील, त्याचा प्रशम होईल, कारण की ते ऑपोजिट गुण होतील ना पूर्ण वाताच्या गुणाशी, म्हणून असं संचय, प्रकोप आणि प्रशम अवस्था होईल वाताशी. सेकंड सेंटेन्समध्ये पित्ताशी दिले, शीतेन म्हणजे शीत गुणासोबत युक्त तीक्ष्णाद्या चयम पित्तस्य कुर्वते, म्हणजेच काय, शीत गुणासोबत तीक्ष्ण आदी जे गुण आहेत, शीत आणि तीक्ष्ण काय थोडे बहुत ऑपोजिट येत आहेत, तर त्याच्यामुळे पित्ताचा संचय होणार. उष्णेन कोपम म्हणजे तीक्ष्ण गुण आहे पित्ताचे आणि त्याच्यासोबत उष्ण आला तर सेम होऊन जाईल, मग त्याचा कोप घडून येईल. मंदाध्या शमम शीतोपसंहिता, आणि शीत मंद आदी जे गुण आहेत त्याच्यासोबत जर पित्ताचा गुण आले तर त्याचा प्रशम होईल, का तर ते ऑपोजिट आहेत. नंतर काय आहे, कफाचे दिले, काय, शीतेन युक्त्या स्निग्धाद्या कुर्वते श्लेष्मा संचयम, म्हणजे शीत गुणासोबत स्निग्धादी जे गुण आहेत त्याचं जर मिक्स झालं तर कफाचा संचय होणार. उष्णेन कोपम तैनेव, उष्ण गुणासोबत त्याचा कोप होणार, आणि तैनेव गुणा वृक्षादी जे गुण आहेत ते त्याच्यासोबत त्याचा प्रशम होणार. ओके, नेक्स्ट काय, चयो वृद्धी स्वधामनी एव प्रद्वेषो वृद्धी हेतुषु म्हणजेच काय, इथे काय दिलंय, शब्दशः अर्थ घेऊया. चयो वृद्धी स्वधामनी एव, म्हणजेच प्रद्वेषो वृद्धी हेतुषु, जेव्हा हे दोष स्वधामनी म्हणजेच स्वस्थानात त्याचा वृद्धी होईल दोषांची, त्याला काय बोलतात, चय अवस्था. हे दिलं या सेंटेन्समध्ये. त्यात काय होतं, विपरीत गुणेच्छा च कोपस्तून मार्गगामित, म्हणजेच काय, विपरीत खाण्याची इच्छा होते. फॉर एक्झाम्पल, वाताचा आपल्या बॉडीत चय झाला आहे, म्हणजेच काय, वाताचा थोड्या प्रमाणात वृद्धी झाली आहे, तर वाताचं गुण काय, शीत गुण आहे, तर आपल्याला त्याच्या ऑपोजिट म्हणजेच उष्ण गरम खाण्याची इच्छा होते. लिंगानाम दर्शन स्वेशाम स्वास्थ्यम रोग संभव. लिंग म्हणजेच काय, लक्षणं असतात. संस्कृतमध्ये लिंग या शब्दाचा अर्थ लक्षण आहे, म्हणजे ह्याच्यात दुसरी अवस्था दिली, प्रकोप अवस्था, म्हणजे काय, दोष स्वस्थान सोडून ना इकडे तिकडे शरीरात जातात, त्यामुळे काय होतं माहिती आहे, शरीरावर तो जो काही दोष आहे त्याचा खूप प्रकोप झाला आहे, त्यामुळे त्याची लक्षणं दिसायला लागतात शरीरावर क्लिअरली, म्हणजे रोग उत्पन्न व्हायला लागतोय, त्याची लक्षणं दिसायला लागतात. नंतर स्वस्थानस्य समता विकार संभव क्षम, स्वस्थानात जेव्हा समता म्हणजेच ते जे दोष आहेत ते त्यांच्या स्वस्थानात नॉर्मल क्वांटिटीमध्ये आहेत तेव्हा विकार संभव क्षम, म्हणजेच विकार होण्याचे चान्सेस नाही आहेत, ती प्रशम अवस्था आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट श्लोक व्हेरी इम्पॉर्टंट 24th वाला श्लोक आहे, खूप महत्त्वाचा आहे. तो आपण ऋतुचर्येमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये कोणताही आला तरी पेपरमध्ये देखील लिहू शकतो, आणि ऋतुचर्येशी रिलेटेड पण खूप महत्त्वाचा श्लोक आहे. चय प्रकोप प्रशमा, हे लर्न करून ठेवा तुम्ही. वायोर ग्रीष्मा दिशु त्रिषु, वायोर दिशु तु पित्तस्य श्लेष्मणः शिशिरादिषु. आता ह्याला लक्षात पण ठेवण्याची इझी ट्रिक आहे, हा चार्ट तुम्ही कसा लक्षात ठेवू शकता. चय प्रकोप प्रशमा, चय प्रकोप प्रशम हे लिहून टाकायचं. मग वायू ओके, ग्रीष्मादिषु ग्रीष्म आदी. आता आपल्याला 3 ऋतू माहिती आहेत, कोणते कोणते आहेत,
ते लक्षात कसं ठेवायचं? शिवग्री वसहे, शिशिर, वसंत, ग्रीष्म, मग वर्षा, शरद, हेमंत. बरोबर. तर इथे काय दिलंय? वायू, वाताचा, ग्रीष्मादिशू, ग्रीष्माचे पुढचे दोन, ग्रीष्म, वर्षा आणि शरद, हे तीन लिहायचे. ग्रीष्म, वर्षा आणि शरद. मग वर्षादिशू तू पित्तस्य, पित्तासाठी काय? वर्षा आधी, वर्षा, शरद, हेमंत. वर्षा, शरद आणि हेमंत. ओके, हे आपण तीन बघू शकतो, वर्षा, शरद आणि हेमंत. ओके. नंतर काय? श्लेष्मण शिशिरादिशू, म्हणजे शिशिर आदी. श्लेष्म म्हणजेच कफ, कफासाठी शिशिर आदी, शिशिर, वसंत, ग्रीष्म. इथे पण बघू शकतो आपण शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. ओके. तर शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिवग्री वशहे, ह्याच्यात लक्षात ठेवायचं. आता काय दिलंय? वातदोषाचा चय होतो, वातदोषाचा चय होतो ग्रीष्मा ऋतूमध्ये, त्याचा प्रकोप होतो आधी वर्षा ऋतूमध्ये आणि प्रशम होतो शरद ऋतूमध्ये. ओके, असा श्लोक वाचायचा. त्याच्यानंतर सेकंड ह्याच्यात दिलंय चय होतो वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा, प्रकोप होतो शरद ऋतूमध्ये पित्ताचा आणि प्रशम होतो हेमंत ऋतूमध्ये आणि कफासाठी, असं आहे. ठीक आहे. आता हे का होतं आणि कसं होतं हे आपण पुढच्या श्लोकमध्ये बघूयात. ओके, आता या नेक्स्ट ह्याच्यामध्ये दोषांच्या चयादी अवस्थेचे कारण. आता दोष चय का होतोय ह्याचं आपण कारण बघूयात. ओके, या ऋतूमध्येच हा दोषाचा चयच का होतोय, प्रकोप का नाही, प्रशम का नाही. ओके, आधी मी श्लोक वाचते. चीयते लघु वृक्षाभि रोदधीभि समीरणः तद्विध तद्विधे देहे कालस्योष्णान्न कुप्यति अद्भिर अम्लविपाक अद्भिरोदधिभिश्च ताध्यक्षमः पित्तं याति चयं कोपं न तु कालस्य शैत्यः चीयते स्निग्धशीता अभिरुद्धक औषधिभिः कफः तुल्ये अपि काले देहे च स्कन्नत्वान्न प्रकुप्यती. ओके, आता या अख्ख्या श्लोकमध्ये दिलं काय आहे नक्की? तर आपण ह्याच्या आधीच्या श्लोकमध्ये बघितलं वायोर ग्रीष्मादिशू तृषु, त्यावाल्या श्लोकमध्ये. तर ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा चय होतोय. आता आपण जर लक्षात घेतलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये काय असतं, तर ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्णपणे वृक्ष वातावरण असतं. ओके, तर वृक्षता असते खूप. ओके, तर त्यामुळे वातवृद्धी होते, हे बरोबर आहे. आता आपण ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्णपणे लघु वृक्ष आहार असं टाळणार असं तर नाही, आपल्या पोटात कसं ना कसं तरी जाणारच आहे. तर हे लघु वृक्ष आहार काय आहे? वाताचे गुण आहे, वाताचे सिमिलर गुण आहेत. ठीक आहे, तर मग असं आपण खाल्लं तरी देखील वाताची वृद्धी का नाही होत आहे, वाताचा चयच का सांगितला आहे, तर हे या श्लोकमध्ये सांगितलं आहे. खूप इझी आहे. आता ग्रीष्म ऋतूमध्ये वातावरण कसं असतं? तीक्ष्ण असतं, खूप जास्त गरमी असते, राईट. तर उष्ण तीक्ष्ण वातावरण आहे. मग कितीही वृक्षता असली तरी उष्ण तीक्ष्ण वातावरण त्याला समवट बॅलन्स करते, त्यामुळे वाताचा प्रकोप घडून नाही येते. हे आपण आधी पण बघितलं आधीच्या श्लोक्समध्ये, वाताचा म्हणून चय घडून येते. हे झालं ग्रीष्म ऋतूसाठी. नंतर पित्त म्हणजेच आता वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा चय घडून येते. आता वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप का नाही घडून येत आहे, पित्ताचा चयच का घडून येत आहे, तर एक रिझन आहे. हे बघा, वर्षा ऋतूमध्ये जल जे असणार, जल जे वर्षा जल आहे ते आम्लविपाकी असतं, ॲसिड रेन बोलतो ना, आम्लविपाकी असणार. त्यामुळे त्या ऋतूमध्ये जेवढे धान्य बिन्य जेवढं काही आपण खाणार ते पण आम्लविपाकीच होणार. ओके, तर हे आम्लविपाकी आपल्या पोटात जाऊन सुद्धा पित्त वृद्धी का नाही होत आहे? सिम्पल रिझन आहे, वर्षा ऋतूमध्ये बाहेरचं वातावरण काय असतं? शीत असतं. ओके, तर हे उष्ण आम्ल कितीही असू दे ते शीत बॅलन्स करून टाकते, त्यामुळे पित्ताचं स्वस्थानात वृद्धी म्हणजेच चय होते, फक्त पित्ताची प्रकोप घडून येत नाही आहे. ठीक आहे, हे झालं पित्तासाठी. मग कफ, शिशिर ऋतूमध्ये कफाचा चय सांगितला आहे, प्रकोप नाही. शिशिर तर थंड ऋतू आहे आणि कफाचा गुण आहे शीत. तर शिशिर ऋतूमध्ये आपण काही थंड खाऊ दे, काही होऊ दे, आपला कफ प्रकोप व्हायला पाहिजे. तर कफाचा चयच का होतोय, तर शिशिर ऋतूमध्ये आपली अंगातली जी हीट असते ती आपल्याला जेव्हा आपण बाहेर काढायचा प्रयत्न करतो तेव्हा बाहेरची जी थंडी असते त्यामुळे ते आतल्या आत हीट दबून जाते आणि त्यामुळे जी जाठर अग्नी आहे, डायजेस्टिव्ह फायर जी बोलतो आपण, ती आतल्या आत खूप वाढते. म्हणजे आपली आतली हीट खूप वाढते आणि बाहेरची हीट
बाहेर थंडी आहे खूप, राईट. त्यामुळे ते बॅलन्स होऊन जाऊन कफाचा क्षय होतोय, प्रकोप घडून येत नाहीये, हे इथे दिलंय. आता ह्याचे नेक्स्ट श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.